A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। जिल्ह्यात बैलपोळा व कर हे सण उत्साहात साजरे। शहरातील पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या बैलांना घेऊन हिंगोलीचे ग्रामदैवत असलेल्या खटकाळे हनुमान मंदिरात येतात आणि तिथे त्यांची पूजा करतात। ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। यंदाच्या पोळ्यानिमित्त हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या खांबाळा, आंबाळा आणि बैलवाडी यासारख्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून शहरात आणले। पारंपरिक पद्धतीनुसार बैलांना रंगरंगोटी करून, शिंगांना घेरू लावून, पितळी शिंगटोपी आणि गळ्यात घुंगरूमाळा घालून सजवण्यात आले होते। बैलांच्या अंगावर सुंदर नक्षीकाम केलेले झूल टाकून मिरवणूक काढण्यात आली। सकाळपासूनच खांबाळा आणि बेलवाडी येथील शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांच्या जोड्या घेऊन मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गावरून प्रदक्षिणा घातली। ही मिरवणूक बघण्यासाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती। लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात या मिरवणुकीचे स्वागत करीत होते। शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यावर नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत केले। मिरवणूक खटकाळे हनुमान मंदिरापर्यंत पोहोचल्यावर तेथे बैलांची विधिवत पूजा करण्यात आली। मंदिराच्या आवारात बैलांना निवेद दाखवून त्यांची आरती करण्यात आली। शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीसाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी मारुती रायाला साकडे घातले। बेलवाडी येथील एका शेतकऱ्याने सांगितले, पोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे। या दिवशी आपण बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। हे बैल वर्षभर शेतात आपल्यासोबत काम करतात आणि म्हणूनच ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे। आंबाळा येथील शेतकऱ्यांनी सांगितले की दरवर्षी करीच्या दिवशी खटकाळे हनुमान मंदिरात येण्याची आमची जुनी परंपरा आहे। इथे बैलांची पूजा केल्याने आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो। ही परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केली असून आम्ही ती पुढे चालवत आहोत। पोळा हा केवळ बैलांचा सण नसून तो शेतकरी आणि त्यांच्या कामाचा सन्मान करणारा सण आहे। हिंगोली येथील या परंपरेने ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये एकोपा आणि स्नेहभाव वाढण्यास मदत केली जाते। या मिरवणुकीमध्ये शहरात एका उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। या वर्षीचा पोळा आणि करीचा सण हिंगोलीकरांच्या कायम स्मरणात राहील, कारण यात खांबाळा आणि बेलवाडी येथील शेतकऱ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शहरात येऊन आपली परंपरा जपल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।